आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। सोलापूर जिल्ह्यातील द करमाळा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड करमाळा, जिल्हा सोलापूर या बँकेने खातेदारांची मोठी प्रमाणात फसवणूक केली आहे। त्यामुळे ग्राहकांनी आक्रमक होत आंदोलन केलं आहे। करमाळा बँकेने बचत खात्यामध्ये ठेवलेले मोठ्या प्रमाणातील रकमा विनाकारण त्यांच्याकडे ठेवून घेतल्या आहेत। बँकेचे नियमित ग्राहक असलेल्या खातेदारांची बँकेकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचं निदर्शनास आलं आहे। याबाबत बँकेला जाब विचारला असता बँकेचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरं देत असून आज पैसे देतो, उद्या पैसे देतो म्हणून आम्हाला सारखे हेलपाटे मारायला लावत आहेत। सध्या बँकेकडे आम्हाला देण्यासाठी पैसे नसल्याने ते सतत वायदा करून ग्राहकांना हेलपाटे मारायला लावत आहेत। गेल्या 2 वर्षांपासून ग्राहकांना हेलपाटे मारायला लावत असून करमाळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बँकेनं वेठीस धरून त्यांचे पैसे लुबाडण्याचा प्रयत्न चालवला आहे। सध्या बँक डबघाईला आलेली असून सदरील बँकेची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणं गरजेचं आहे। सदरील ग्राहक हे गरीब घरातील असून शेतकरी असून त्यांनी पैसा कमवून सहकारी बँक त्यांची नाहक अडवणूक करत आहे। बँकेचे उच्चस्तरीय चौकशी होऊन बँकेच्या खातेदारांच्या हक्काचे आणि कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी ठेवीदार आणि ग्राहकांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या विमल अनारसे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केलं आहे। प्रतिनिधी सुनील खामगळ। ईश्वर दौला कसम मानर करमाळा। माझे स्वतः वैयक्तिक 2 लाख रुपये आणि 18,000 लोकांचे असे 34 कोटी रुपये देणे, 39 कोटी रुपये देणे, तरी त्यांचे ठेवीचे पैसे ताबडतोब मिळावे असे आम्ही प्रहर संघटनेमार्फत प्रहर संघटनेमार्फत आम्ही मला निवेदन दिले। तरी त्यांचे निवेदन देऊन पोस्टाची तयारी केलेली असताना त्यांचे अधिकारी एक बी आलेले नाहीत, तरी ह्याची दक्षता घ्यावी। मी नागनाथ गणपत मनोरे, राहणार मशेवाडी। माझे 2.25 लाख रुपये बँकेमध्ये गुंतलेले असताना मी प्रहार संघटनेच्या अध्यक्ष यांच्याकडे गेलो असताना त्यांनी पाठपुरावा करून सकट इथं कर्मचारी कोण आलेले नाहीत आता आज, आणि आमचे सगळे पैसे मिळावे यांच्याकडे विनंती केलेली आहे। बँकेकडे भरपूर वेळा मी आलो, मला ढकलून पाठवलं त्यांनी। माझ्या कुठल्याही वेळेला त्यांनी पैसे दिलेले नाही। तर मला प्रहार संघटनेच्या अध्यक्षाकडे जावं लागले। त्यांच्या हातापायाकडून मी त्यांना पुढे घालून आणले। त्याच्यामुळं माझी विनंती की माझे पैसे व सर्व शेतकऱ्यांचे पैसे वेळेला घेतानाच पैसे कुणाच्याच वेळेला, त्याच्यामुळं आम्हाला ह्याच्यामध्ये उतरावं लागलं। आलेली आम्हाला प्रशासनाकडे जरी येऊन गेलो, चालदखल चालूच आहे यांची। तर कमीत कमी माझे 80 ते 90 लाख रुपये तरी असूनही यांनी चालदखल आज महिन्यानी, 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी चालू होईल म्हणून 3 वर्षे ते पावणे 3 वर्ष होत आले, तरी ह्यांनी काय अजून 1 रुपयाही देण्याचा प्रयत्न केला नाही। मी रामचंद्र मारुती सावळकर, अर्बन बँकेचा ठेवीदार असताना आमच्या मंडळीचं 4/10/2022ला निधन झालं। वर्षश्राद्धाच्या टायमाला ह्यांना 30,000 रुपये मागितले, तरीही देऊ शकले नाहीत। आणि ट्रान्सफर केलेले पैसे ह्यांना कागदपत्रक दिलेले असताना, माहितीचा दाखला जोडून संध्या कागदपत्रक दिले असताना ह्यांचे कागदपत्रक ह्या बँकेतनं गहाळ केलेले आहेत। मी काल परवा दुसरे कागदपत्रक ह्यांना दिले। वारंवार विनंती करून मी दमलो, शेवट मला आधार जाडायला लागला। शेवट प्रहार संघटनेच्या मार्फत आम्ही हा उठाव केलेला आहे आणि आमचा सदैव उठाव प्रहार संघटनेच्या पाठीमागे आमचा एकजुटीने सहकार्य। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।